माझ्या पोरी नाक कापल्यान माझा खैसर तोंड दाखवून जागा ठेवल्या नाही. चांगला अण्णा केदारचा स्थळ होता त्या घालवल्या आणि कोणत्या भिकाऱ्यासोबत लग्न केल्यान काय माहिती. हो स्वार्थी निघाला स्वार्थी. आमची बापाशीचो भावाशीचो कोणाचाच विचार केला नाही. हो प्रेरणा कोणाचाच विचार केला नाही. माका वाटलं होतं प्रेरणाचं लग्न होईल जावई पैसे देत. हे 18-20 दारिद्र्य असा ना आमचा आता संपून चुकाचे दिवस आहेत. पण कसल्या काय वाटोळा 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 केल्या. हो वाटोळा केल्या. आता अण्णा केदारचे पैसे कसे देऊ मी. कसे देऊ. इकडे आड तिकडे वीर झाली मका. काय करू काय करू. इंदुताई इंदुताई ओ इंदुताई असे मुग घेऊन गप कित्याक बसलास. तुमच्या सुनेवर पण तुमचं धाक नाही. काय तर बोला. आमचा तर वाटोळा केलासच. आता गप राहतास. मिऱ्या वाटता तुमची सून तुमच्या डोक्यावर मिऱ्या. बोला ना गप कित्याक रावलास. गप कित्याक रावलास. बोला ना काहीतरी बोला ना. काय तर बोलणार सुचना नाही तुमका. शांत दिशी राहिली मी तुम्हाला. शांत दिशी राहिली मी तुम्हाला. माझ्या मनात काय लावा उठलाय ना ते नाही दिसत आहे तुम्हाला. आणि मी तुमचं नुकसान नाही केले. समजलं ना. तुमची पोरगी तुमच्या मुळावर उठली आहे. त्याला मी काय करणार. म्हणजे तुम्ही आता हात सोडवून घेतास ना. निलिमाताई मी ठरवलं तरी आता ह्यातून माझी सुटका नाहीये. तो अण्णा केदार आपल्या जीवावर उठलाय. आपल्याला शांत डोक्याने आता काय करायचं याचा विचार करणं पडेल. पण काही झाला ना तर तुम्ही त्या अजिताक माझं जावई नाही मानचंय. ही काळ्या दगडावरची रेष असा. जावई मानायचा नाही मग जावई ठेवायचाच कशाले. म्हणजे निलिमाताई आपल्याला आता शांत डोक्याने काट्याने काटा काढावा लागेल. ह्या सगळ्यांनी मिळून आपल्याला दगा दिलाय ना त्याचा बदला घ्यायला लागेल. तुमची प्रेरणा विधवा झाली तरी चालीन. त्या वल्लरी लिबे कळू दे तिने कोणाच्या शेपटीवर पाय दिलाय ते. ऐका ना पण प्रेरणा कसली आहेस ना. जेव्हा मी सांगत होते की बाहेर हिचं काहीतरी चालू आहे तेव्हा मला खोट्यात पाडलं सगळ्यांसमोर. आणि आज आज हा बॉम्ब टाकलास डायरेक्ट. तिने तर लपवूनच ठेवलं होतं आपल्यापासून. पण आपल्या वकिलींबाई आहेत ना तिने शोधून काढलं. वल्लरी बाई तू काय कसं कधी शोधलंस सगळं कसं कळलं तुला आता तरी नीट सांग बाबा. काय प्रेरणाताई सांगू का. काय आहे ना तेजाताईंनी ज्या दिवशी संशय व्यक्त केला तेव्हा मला काही त्यांचं पटलं नाही. पण काही दिवसांनी जेव्हा सासूबाईंनी अण्णा केदारचं स्थळ आणलं आणि प्रेरणाताईंनी होकार दिला तेव्हा मला कळलंच नाही की प्रेरणाताईंसारखी मुलगी अण्णा केदारला कायले होकार दी राहिले. त्याचं स्थळ कसं काय म्हणजे. मग त्यानंतर मग काय प्रेरणाताईंनी अण्णा केदारशी लग्न करू नये आणि अजित भाऊंशी लग्नाची घाई करावी म्हणून मला हे सगळं नाटक करावं लागलं. आणि मग अण्णा केदार सोबतचं ते हळदीचं नाटक सुद्धा करावं लागलं. हळद लावावी लागली त्यांनी. ए पण तू खरंच त्या अण्णा केदारची उष्टी हळद आपल्या प्रेरणाला लावलीस. हो काहीतरीच काय श्वेताताई असं कसं करेन मी. ती वाटी मी आधीच बदलली होती.
आणि प्रेरणा ताईले आमच्या घरातली हळद लागली. काय हो, पण हे सगळं मी एकटीने नाही केलं. या सगळ्यामध्ये मला हर्षित भाऊ आणि यांनी खूप साथ दिली. अंत भला तो सब भला. आपल्या प्रेरणाला तिच्या मनासारखा नवरा मिळाला हेच भारी आहे. छान. एक मिनिट. अंत अंत कसा ग? आता तर खरी सुरुवात झाली आहे त्यांच्या नवीन नवीन संसाराला. अगदी खरं बोललात. आता नवीन लग्न तर झालंय, अब उखाना तो बनताय. खूप आहे माझे. झालं सुरू. ए हो यार, प्रेरणा, अजित, तुम्ही उखाणाच नाही घेतला. चला चला. हाँ अरे क्या ना उखाना. गप रगो तेजा. नाही, उखाणा गृहप्रवेश करताना घ्यायचा असतो. आम्ही ऑलरेडी घरात होत, त्याच्यामुळे नको उखाणा वगैरे काही. अरे प्रेरणा ते हे ना उखाना. घे ना यार. नहीं यार, उखाना तो बनता है ना, मतलब उसके बिना शादी वाला फील नहीं आएगा, है ना. अरे अरे बस करा. काय चाललंय तुमचं? माय व, काय उखाणा लावलंय तुम्ही? हो आता थांबा जरा. किती त्रास देई राहिला तुम्ही त्यांले. बिचारा किती दमलेत नाही. हो बाय, तूच माझी खरी मैत्रीण. आता घेऊन टाका एखादा उखाणा. ये हुई ना बात. स्वामी, काय गो? बर घेते. थोडा विचार करू दे. सकाळी पहिल्या चहा सोबत मारलेल्या गप्पा, ते रात्री आकाशात बघून मोजलेले तारे, एकमेकींना मारलेल्या मिठ्या आणि पुसलेले डोळे, या घरातला प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण आठवत राहील सारे. मिठूची मिठी, तेजाच्या गप्पा, वल्लरीची माया आणि श्वेताचा विश्वास. या घरातला प्रत्येक क्षण, प्रत्येक दिवस होता खास. तुमच्या सोबत जगणं नेहमीच असेल खास. आज अजितरावांचा हात हातात घेऊन तुमच्या साक्षीने सुरू करते संसाराचा नवा प्रवास. वाह, बढ़िया. क्या बात है. वाह. आता जीजू तुम्ही घ्या उखाणा. मी मी काय घेऊ? हा हो, मला नाही. नाही नाही, असं कसं घेतलंच पाहिजे. प्लीज प्लीज. घ्या घ्या उखाणा घ्या. चला. हा करतो प्रयत्न. ऑल द बेस्ट. जुळवतो काहीतरी. हा. आजवर चालत होतो एकटा, दिसत नव्हती वाट, पण प्रेरणाच्या येण्याने जीवनात आली सुखाची लाट. वा वा वा. क्या बात है, क्या बात है, क्या बात है. पण लाट नाही हो, समुद्र. प्रेरणा दी आहे आमची समुद्र, कोकणातला समुद्र. गप गो. बरं, आमचं आत्ताच लग्न झालंय म्हणून आम्ही घेतले उखाणे, पण आपल्याकडे एकच जोडपं नाहीये.
अजून एक कपल आहे ना, मग त्यांनी घेतला पाहिजे ना उखाणा. काय वल्लरी, मनोज भाऊजी? अहो काय चाललंय तुम्हा सगळ्यांचं? आमचं काही नवीन लग्न झालंय का? तुम्ही नवं जोडपात, त्यामुळे तुम्हीच घेतलं पाहिजे, आम्हाला नको. नाही नको. अगं लग्न झालंय ना, बास झालं तेवढं. घ्या 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 लवकर पटकन चला. हा हा हो. घेऊन टाका घ्या 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 लवकर. वल्लरी ताई, सुरू बरं घेते. पावसाने दिलेला सुगंध जसा टिपून घ्यावा मातीने, होईल प्रत्येक स्वप्न पूर्ण मनोजरावांच्या साथीने. वा 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 वा. बढिया. नाही, होईल होईल, प्रत्येक स्वप्न पूर्ण होईल. पण आता मनोज तुझी टर्न. मी कशाले अरे घ्या ना, ते सुचीनी राहिले आता. आता मी घेतलाय ना. सगळ्यात सोपा घेऊ का? घेतो घेतो घेतो. बघा एकदम भारी आहे. भाजीत भाजी मेथीची, वल्लरी माया प्रीतीची. काय हो तुम्ही, काय आहे? तुला म्हणलं ना काही सुचीनी राहिलं आता. ए वा 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 वा. पहिल्या आदिमानवाने जेव्हा लग्न केलं असेल तेव्हा जो उखाणा घेतला ना, तोच यांनी घेतला. वा काय, किती सुंदर, किती फ्रेश, एकदम नवा कोरा. छान, ऐकलंच नव्हतं कधी, नाही का? थँक्यू थँक्यू. ए आता मी पण उखाणा घेणार. गो बाय माझे. मी घेणार काय? तुझं लग्न झालंय का? होणार आहे ना माझं लग्न, होणार ना हर्षित? हो होणार ना. हा. बरं घ्या. इंग्लिश मध्ये गवताला म्हणतात ग्रास, इंग्लिश मध्ये गवताला म्हणतात ग्रास. तुम्हा सगळ्यांना हक्काने देणार मी त्रास. सुंदर. दिलास, त्रास दिलास. काय त्रास आहे राव. मी त्रास आहे एवढंच असेल तर तू घे ना उखाणा. हा घेतो ना, मग घेतो की. घे घे. हा. तिच्या विना जीवन आहे मीनिंगलेस. तिच्या विना जीवन आहे मीनिंगलेस. पुढचं काही आठवत नाही भाऊ, करा कोणीतरी गेस. हे ना सगळे फालतू उखाणे आहेत, कळलं का? काही दम नव्हता याच्यात. मी सांगते आता उखाणा कसा घेतात ना, मी सांगते. फ्रेंड्स फॉर एव्हर, लव्ह कॅन वेट. फ्रेंड्स फॉर एव्हर, लव्ह कॅन वेट. श्वेता, वल्लरी, मिठू आणि प्रेरणा आहेत माझ्या सोलमेट. हा क्या बात. आता तुम्ही सगळे उखाणा घेताय तर मी पण घेऊन टाकते. होऊन जाऊ दे. हा नेकी और पूछ पूछ. शुरू. दिल दोस्ती दुनियादारी, दिल दोस्ती दुनियादारी, इथेच कळली खरी यारी. रुसवा फुगवा राग प्रेम, मैत्रीच्या दुनियेत सगळेच सेम. ओहो, वा 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 वा. या
मस्त मस्त कळा. गो अगो ऐकलास आमका पण घ्यावा ना तुमच्या खेळात. मगाशी आम्ही इथून चिडून गेलो, चुकलंच आमचं. सगळ्यांनी आम्हाला माफ करी द्या. वल्लरी, सासूबाई, अहो काय करी राहिलात तुम्ही? वल्लरी मला माफ करी दे. रागाच्या भरात गैर वाईट साईड बोलली मी तुले. माफ कर. प्रेरणाच्या या असं करू नका, सांग त्यांना. हवं तर आजपासून आई म्हणायला सुरुवात करतो तुम्हाला. प्रेरणा गो, चढवाच्या लग्नापेक्षा औशी काय महत्वाचं असतं गो. ठीक आहे, पण हे असलं काही करू नको. शेवटी काही झालं तरी मोठ्या आहात तुम्ही आमच्यापेक्षा. जावई बापू, माका माहिती असा मी माफीच्या लायकीचा पण नाही हो, पण मी तुमचे पाय धुते हो, तुमचा मान असतो. खरंच तुमच्यासारखं भलो जावई मिळालो हो माका, खरंच. प्रेरणाताई, आता खुश आहात ना तुम्ही? तिला काय झालं खुश नसायला? अजित सारखा एकदम परफेक्ट हजबंड मिळालाय तिला. खुश तर असणारच ना ती. वल्लरी, खरं तर हा प्रश्न ना तू मला विचारायला हवास. तुम्ही दोघींनी जो काही शॉक दिलाय ना, त्यामुळे मी अजूनही अनकॉन्शियस आहे असं वाटतंय मला. प्रेरणा, सगळंच इतक्या घाईने झालंय ना की तुझ्यासाठी काही गिफ्ट घ्यायला सुद्धा वेळ मिळाला नाही बघ. खरं सांगू का, गिफ्ट घ्यायला वेळ नाही मिळाला हेही खरं आहे, पण तुझं लग्न त्या अण्णा केदार सोबत होणार होतं. मनापासून गिफ्ट द्यावं असं वाटत पण नव्हतं. ए तेजा, पण अजूनही आपण गिफ्ट देऊ शकतो ना तिला. प्रेरणा दी, तू बोल, तुला काय हवंय? काही नकोय मका, खरंच काही नकोय. ए, असं नाही वगैरे म्हणायचं नाहीये ना. आम्ही ठरवलंय, आम्ही सगळे मिळून ना तुला नथ गिफ्ट करतो. एक मिनिट, हॅलो, काय? आम्ही नाही ठरवलंय, तू ठरवलंयस नथ देणार म्हणून. आम्हाला नाही द्यायची नथ. मी काय म्हणते, नथीपेक्षा लॅपटॉप देऊया आपण. पॉवर पॉइंट करत बसेल, स्वयंपाक नाही करणार, ऍटलिस्ट थोडंसं आहे ना तो डिस्ट्रॅक्शन. आणि आता नवीन नवीन लग्न झालंय तर अजित सोबत मेल मेल खेळत बसेल. नको ग बाई लॅपटॉप. बाईसाहेब, हो किती धूळ बसली हो याच्यावर, म्हणून पाण्याने धुवून काढतील लॅपटॉप. गप गो. काय हो तुम्ही? बरं, तुमच्या सगळ्यांचं बोलून झालं असेल तर मी एक सुचू का? मला असं वाटतंय आपण प्रेरणाताईंले साडी भेट म्हणून देऊया का? आता लग्नानंतर सण येतील, गणपती, मकर संक्रांती असे अनेक सण येतील. म्हटल्यावर त्यांना जेव्हा ती साडी नेसायचे तेव्हा आपल्या आठवणीत नेसतील त्या साडी. काय हो, आणि ती साडी नेसून ना तुम्ही दोघांनी एक जोड्याने छान फोटो काढा आणि तो फोटो ना सोशल मीडियावर टाका, म्हणजे आम्ही कमेंट करू, मेड फॉर इच अदर कपल. पुरे करा गो आता. पण मका तुमच्याकडून काहीतरी हवंय बर का. हे
हे माझ्या मैत्रिणींचं घर, माझं माहेर, हे मात्र माझ्यासाठी कायम असंच असू द्या हा. प्रेरणा, एवढंसं बोलून डोळ्यात पाणी आणलंस बघ. काय गो श्वेता, रडतेस की त्याग? तुम्ही पण गो, गप्प बसा. नाही, माझी पाठवणी करा तुम्ही, पण हसऱ्या चेहऱ्याने, अशी रडून नाही. आणि माझं हे माहेर, आपली मैत्री, माझ्या या प्रेमळ मैत्रिणी आणि त्यांचं माझ्यावर असलेलं प्रेम, हे मात्र कायम जपून ठेवा. आम्ही प्रॉमिस करतो, हे सगळं आम्ही जपून ठेवू तुझ्यासाठी. आणि प्रत्येक महिन्याला तुला माहेरपणासाठी घेऊन पण येऊ. आणि प्रेरणा दी, अजित जिजूंना म्हणावं, जर त्यांनी तुला रडवलं तर त्यांच्या बायकोला 4 मैत्रिणी आहेत, हे लक्षात ठेवा.